आता पाहूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। नाफेडच्या विक्रीमुळे कांदा दरात घसरण। एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दराने विक्री, तर नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले। राज्यातील 36,978 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार। 4,564 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त किंवा कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती। शालेय शिक्षण विभागाचा नवा निर्णय। अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात। महाकाय तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकवण्यात यश। पेण तालुक्यात यावर्षी 34 लाख गणेश मूर्तींची निर्मिती। पेणमधून अमेरिका, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया, दुबईला 1.25 लाख मूर्ती रवाना। पुणे पीएमपीएलचा रात्रीचा प्रवास 5 रुपयांनी महागला। दुसऱ्या शिफ्टनंतर धावणाऱ्या बसचा प्रवास महाग, तर रात्री 12 नंतर बसेसमध्ये पास चालणार नाही। पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट। पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ। फुलांच्या दरात 15% वाढ। गोरेगाव कांदिवली दरम्यान सुरू कामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 10 तासांचा ब्लॉक। 7 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली विरार 5व्या-6व्या मार्गिकेला हिरवा कंदील। मार्गिकांच्या आड येणारी 2612 कांदवळवणे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। मुंबईतील 7 रस्त्यामध्ये बाळगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन। फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं स्वागत। आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं मागाठाणेतून कोकणासाठी मोफत बस सोडण्यात आली। गणेशोत्सवानिमित्त 2000 जणांना कोकणात जाण्यासाठी हिरवा झेंडा। गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुरजी पटेलांकडून 80 बसेसची सोय। पटेलांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, अमित साटम यांचं देवाकडे साकडं। मुंबईतील फुलबाजार महागला। शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमती दुपटीने वाढल्या। गणेशोत्सवानिमित्त फुलं खरेदीसाठी भाविकांची लगबग। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीत स्लॅब कोसळला। लहान मुलगा जखमी। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली। मुंबईच्या बोरीवलीतून पॉक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक। आरोपीवर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप। कांदिवलीतील रस्त्यावर पाणी साचल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त। थोड्याशा पावसाने पाणी साचत असल्यानं नागरिक संतप्त। सेबीच्या माधवी बुच यांची झाडाझडती होणार का? लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता। सूत्रांची माहिती।